अमरावतीचे आमदार आणि देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जाणारे रवी राणा यांनी राज्याच्या राजकारणासंदर्भात एक मोठं भाकीत केलंय। राजकारणामध्ये काहीही अशक्य नसतं असं म्हणत येत्या काळामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पुन्हा एकत्र येऊ शकतात असा दावाच रवी राणांनी केलाय। आगामी 15 दिवसात सुनेत्रा पवार आणि शरद पवारांचे गट एकत्र येतील असंही ते म्हणाले। भविष्यात सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील तर राज्याची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे असेल असा दावा राणा करतायत। आणि त्यांच्या याच वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात मात्र आता नव्या चर्चा सुरू झाल्या। मी तुम्हाला सांगतो, येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काही महिन्यामध्ये हे सुद्धा चित्र दिसेल आपल्याला की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र दिसेल अशा प्रकारचं चित्र दिसू शकते। कारण की आज उद्धव ठाकरेंनी हनुमान चालीसा हातात घेतली आहे, राम भगवंताच्या विचाराला स्वीकारलेला आहे, राम भगवंताच्या बजरंगबलीच्या चरणी उद्धव ठाकरे वापस आलेले आहे। म्हणून हे अशक्य जे आहे ते सुद्धा भविष्यामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेजी एकत्र होऊ शकतात, हे सुद्धा भविष्यवाणी भविष्यातली आहे। ज्या पद्धतीनं जे अशक्य आहे ते नेहमी राजकारणात शक्य झालेलं आहे। येणाऱ्या 15 दिवसामध्ये सुमित्रा वहिनी आणि सन्माननीय शरदचंद्र पवार साहेब हे दोन्ही पक्ष एकत्र येतील। दिल्लीमध्ये आमच्या सुप्रियाताई सुळे पाहतील दिल्ली, आणि राज्यामध्ये सुमित्राताई पाहतील। आणि पुढची भविष्यवाणीसुद्धा सांगतो, केंद्रामध्ये सुप्रियाताई मंत्री बनतील आणि राज्य पूर्ण सांभाळण्याची जबाबदारी सुमित्रा पवार यांच्याकडे राहील। त्यामुळं याच्यामध्ये कुठेही काही जरी असलं तर राजकारणामध्ये जे अशक्य आहे ते शक्य होत नाही। आता शक्यता कमी आहे। आता फार वाटा फार दूरदूरच्या झालेल्या आहेत। आता ते पुन्हा जॉईंट होत नाही। पण तुम्हीच मगाशी म्हणालात की राजकारणात यापुढे काही होऊ शकतं, परंतु आता ही रेल्वे पटरी, आता दोन पटऱ्या कधी एकत्र जॉईंट होतच नाहीत ना, चालल्यात वेगवेगळ्या लाईनी चाललेल्या आहेत। मला नाही वाटत, कारण की तुम्ही एवढ्या टोकाची टीका करून टार्गेट ठरवून एकनाथ शिंदे साहेबांच्या वर वाटेल त्या कॉमेंट्स करून तुम्ही जिंकू शकले नाही। गेली विधानसभेमध्ये त्याचा रिझल्ट तुम्ही पाहिला, हे 40 से 60 झाले, तुम्ही 60 से 20 वर आले। हा फरक म्हणजे जनतेने त्यांना ॲक्सेप्ट केलं।